नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्टडी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमधील सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स. नेमकं हे काय, तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मी माझ्या आजच्या टॉपिकला सुरुवात करतो. बघा, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. हा एक बॉय आणि ह्या मुलानं काय केलं, एक दोरी घेतली बरोबर आहे, आणि या दोरीला एक पुढून स्टोन बांधला. मग आणि तो उभा राहिला आणि त्या स्टोनला काय करायला लागला, गरगर फिरवायला लागला बरोबर आहे. असा समजा हाताने ती दोरी जोरात फिरवायला लागला. आपण हे शेतात पण बघितलेले पक्षी वळवण्यासाठी ते तसं हा प्रयोग करतात. मग हा जो स्टोन आहे, ही दोरी बांधलेली, तो बरोबर एका सर्क्युलर पॅथमध्ये फिरणार आहे. मग या मुलाला प्रश्न पडला नेमका, तो या सर्क्युलर पाथमध्येच कसा फिरणार आहे. बरोबर आहे, मी याला दोरी बांधलेली आहे, पुढून याला स्टोन बांधलेलं आहे, आणि याला मी जेव्हा हातानं जोरात फिरवतो आहे तेव्हा बरोबर एका सर्क्युलर पॅथमध्येच का फिरतो आहे, असा प्रश्न पडला. मग आपल्याला बी पडणार आहे. मग याचं ॲन्सर मी स्वतः समजा कहाणी तयार केली बरोबर आहे. मग आपला प्रश्न कसा याचं ॲन्सर आपल्याला मिळतं. बघा, ह्या याच्यावरती या स्टोनवरती एक फोर्स ॲक्ट होणार आहे बरोबर आहे. या सेंटरपासून या ऑब्जेक्टचं जे इथं सेंटर असणार आहे, याची दोरी इथून ह्या समजा याच्यावर एक फोर्स ॲक्ट होणार आहे, आणि त्या फोर्समुळं तो एका सर्क्युलर पॅथमध्ये मूव्ह होणार आहे. त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, फोर्स ॲक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर अँड इट इज डायरेक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल. बघा, म्हणजे असा फोर्स की जो एखादा ऑब्जेक्ट असा फोर्स की जो एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यास भाग पाडेल, किंवा सर्क्युलर त्या फोर्समुळे एखादी ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरेल, त्यालाच काय म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा सेंट्रिपिटल फोर्स असतो टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, त्या सेंटर ऑफ सर्कल त्या सर्कलच्या सेंटरपासून. मग इथं काय सेंटर आहे, इथे एक सर्कल तयार झालं बघा, तो गरगर फिरणार आहे, त्याचं सेंटर आहे इथं त्याच्या हातात. तर इथून एक तो सेंट्रिपिटल फोर्स त्याच्यावर ॲक्ट होणार आहे, आणि तो ऑब्जेक्ट एका सरळ पॅथमध्ये काय होणार आहे, फिरणार आहे बरोबर आहे, सरळ पॅथमध्ये. आता सेकंड केसमध्ये काय होणार समजा, त्याला आणखी डीपमध्ये समजू. बघा, सपोज आता हा बघा, हा मुलगा इथे हातात दोरी धरलेली समजा, इथून तो त्या दगडाला फिरवतोय. फिरवत असताना आता हा दगड असं इथं सरळ जाणार आहे. आता ॲज्युम करू, तो डायरेक्ट सर्क्युलरमध्ये नाही फिरणार अगोदर, समजा असं सरळ जाणार आहे, असा सर्कल सोडून गेला. मग जेव्हा सर्कल सोडून जनरली जाणार आहे, हा सर्कल सोडून गेला, तर काय होणार आहे, इथं आपल्याला माहिती आहे याच्यावरती एक फोर्स ॲक्ट होणार आहे. लगेच याला काय करायला फोर्स ॲक्ट होणार आहे, सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स काय करतो की ह्या दोरीला, ह्या दगडला एका सर्क्युलर पाथमध्ये फिरण्यास भाग पाडतो, आणि म्हणजे परत हा ट्रॅकवर येतो याच्या. बघा, आला पुढं गेला, पुन्हा थोडा पुढं जाईल, तो परत सर्कल सोडून समजा इथं बाहेर येण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला व्हेलॉसिटीमध्ये असणार आहे तो मोशनमध्ये, म्हणून तो जो स्टोन आहे तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल एक सर्क्युलर पॅथ सोडून. समजा इथं जेव्हा तो बाहेर जायचा प्रयत्न करेल, लगेच समजा बघा इथं बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, तर लगेच इथून एक फोर्स ॲक्ट होईल लगेच या समजा त्या दगडावरती, आणि फोर्स सेंट्रिपिटल फोर्स, आणि लगेच काय होईल, तो परत त्याला सर्क्युलर पॅथमध्ये तो समजा फिरण्यासाठी तो फोर्स भाग पाडेल, पुन्हा असं फिरणार आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी असं घडत जाणार आहे. तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल, बाहेर फिरता फिरता, तर लगेच समजा सेंट्रिपिटल फोर्स ते सेंटरकडून या त्या समजा हाताकडून सेंटरकडून ॲक्ट होणार आहे त्याच्यावरती, आणि तो परत सर्क्युलर पॅथमध्ये फिरणार आहे. म्हणजे इथं 90 डिग्रीचा अँगल तयार होतो आहे बरोबर आहे. हे समजून घ्यायचं. आता तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये बघा आपण सेंट्रिपिटल फोर्स समजून घेतला, आणि सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर बघा, हा ऑब्जेक्ट समजा जो फिरतो आहे आता जोरात, तर हा एक मोशनमध्ये असणार आहे. कोणती मोशन आहे, सर्क्युलर मोशन. म्हणजे एका सर्क्युलर पॅथमध्ये फिरतो आहे, आणि या सर्क्युलर पॅथमध्ये फिरतो आहे म्हणजे याची मोशन बी काय असणार आहे, सर्क्युलर मोशन. याला सर्क्युलर मोशन म्हणतात, समजून घ्या. तर हे या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. तर याला आता समराईज करू या व्हिडिओला, आपण काय काय शिकलो. बघा, या व्हिडिओमध्ये आपण हे शिकलो की एक समजा एक ह्या मुलानं समजा ह्या एक स्टोन घेतला होता, आणि त्याला दोरी बांधली होती, आणि तो फिरवत होता. तो फिरवत असताना तर तो जो दगड आहे तो एका सर्क्युलर पॅथमध्ये फिरतो आहे बरोबर आहे. मग असं सर्क्युलर पॅथमध्ये का फिरतो आहे, असा प्रश्न पडला. तर त्याचा ॲन्सर आपल्याला मिळालं की ह्या
त्या स्टोनवरती एक सेंट्रिपेटल फोर्स ॲक्ट होणार आहे. कुठून? या मुलाच्या हाताकडून. इथे सेंटर आहे त्याचा म्हणून. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे मग काय, की असा फोर्स की जो फोर्स एखाद्या ऑब्जेक्टला एका सर्क्युलर पाथमध्ये फिरवेल, त्या सर्क्युलर पाथमध्ये फिरवायला भाग पाडेल, त्याला म्हणतात सेंट्रिपेटल फोर्स. आणि हा सेंट्रिपेटल फोर्स समजा सेंटरकडून लागत असतो. तसंच अर्थ आणि मूनच्या, समजा हा अर्थ इथं मून, तर अर्थ काय करतो, याच्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट करतो. आणि त्या ग्रॅव्हिटेशन फोर्स ॲक्ट केला की स्वतःकडं अर्थ त्याला अट्रॅक्ट करते. आणि इथून समजा आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स बी आहे आणि ते ह्या ग्रॅव्हिटेशनल आणि इथं सेंट्रिपेटल फोर्स बी आहे. परंतु सेंट्रिपेटल फोर्स जो आहे तो हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या फॉर्ममध्ये आहे. आणि त्याच्यामुळं काय होईल, हा जो मून आहे तो एका सर्क्युलर पॅथमध्ये फिरेल, एक ऑर्बिट तयार करेल. कारण हे याला अट्रॅक्ट करतो, याला तो पॅथमध्ये, सर्क्युलर पॅथमध्ये फिरवायला भाग पडतो आहे. हा सेंट्रिपेटल फोर्स इन द फॉर्म ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. बरोबर आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. जर काही एखादा क्वेश्चन असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ब्लेस, स्टे हॅपी, स्टे इन्स्पायर अँड लव्ह यू ऑल. घरी राहा, आनंदी राहा, सुखी राहा.